खूप छान बनलेली आहे ताकातील भेंडी। पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे। वा, खूप छान मस्त झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कशी बनवायची ताकातील भेंडी ते पाहूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। पाव किलो स्वच्छ धुवून कोरडी करून भेंडी घेतलेली आहे। भेंडी नेहमी धुवून कोरडी करून घ्यायची। खूप छान आहे, ताजी भेंडी आहे। तिला आता कापून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे कापून घ्यायची आपल्याला। कापून झालेली आहे। आता पाहूया। एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकायचं आपल्याला। कांदा नाही घालायचा, मिरची घालायची आपल्याला, हिरवी मिरची। मिरचीचा ठेचा सुद्धा करून घालू शकता, पण ते बाद ते तिखट, त्यामुळे कापून घालायच्या मिरच्या। हळद टाकायची। तर भेंडी घालायची आपल्याला त्यामध्ये। एकदम झटपट 5 ते 8 मिनिटाची रेसिपी, एकदम झटपट होते। आता आपण एक छोटी वाटी ताक घातलेलं आहे। दही सुद्धा घालू शकता, माझ्याकडे ताक होते तर मी ताक घातलेलं आहे। तर थोडंसं झाकून ठेवायचे 2 मिनिटासाठी। आता भाजलेले शेंगदाणे आणि लसूण आपल्याला कुटून घ्यायचे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आता आपल्याला व्यवस्थित वाफलेली आहे भेंडी, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तुम्ही मिक्सरमध्ये काढला तरी चालेल, पण कुटल्यानंतर टेस्ट छान येते। मस्त झालेली आहे। आता एकदम झटपट होते, पाहू शकता। 10 मिनिटात भाजी तयार होते आपली। आता आपण काढून घेऊया। माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही बनवून पहा, आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो। तुम्ही कशी भेंडी बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि ही बनवलेली कशी वाटली हे सुद्धा कळवा। काही कल्पना असतील तर सुचवा। सर्व करण्यासाठी तयार आहे आता आपली दह्यातील भेंडी। चला तर मग अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत मी बनवलेल्या रेसिपी बनवून खात राहा, मस्त राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।